ते कबुलातदारावरची जमीन सुद्धा आता एवढी हडप करायला निघाले होते। हे भारतीय जनता पक्षाच्या दलालांनी त्या आंबोलीमध्ये बिनदिक्कतपणे 27 मोठे बंगले बांधले। राजरोस नाही पालकमंत्री गेले, नाही शिक्षण मंत्री दीपक केसरकर गेले, नाही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, नाही महसूल मंत्र्यांनी दखल घेतली। पण तिथल्या लोकांनी जर एखादी पडवी वाढवली तर महसूल खात्याने वन खाते धावून जात त्यांनी त्यांचं तोडतं आणि मग सांगितलं की महाराष्ट्रातल्या सर्वांना सांगितलं, वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं, महसूल खात्याच्या सचिवांना सांगितलं, MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, जर हे जमीनदोस्त झाले नाही तर याद राखा तुम्हाला तुमच्या नोकरीवरून सस्पेंड केल्याशिवाय हा विनायक राऊत खासदार गप्प बसणार नाही। सुदैवाने आज त्या बंगले तोडायच्या कामाला सुरुवात झाली। पण नेमके काल दीपकबाई गेले होते तिथे, मग काय प्रसाद मिळायचा तो मिळाला तिथे लोकांकडून। केवळ आणि केवळ थापेबाजी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।